एका 11 वर्षाच्या मुलीचं लग्न 50 वर्ष वयाच्या माणसाशी केलं गेलं, जे फक्त 4 गव्हाच्या पोत्यांवरती ठरवलं गेलं. दुसरीकडे ही लग्न झाल्यावर 4 मुलं पदरात पाडल्यानंतर वैधव्य नशिबात आलं आणि स्वतःच्या दिराने तिच्या इज्जतीवर हात घातल्यामुळे तिला ती लेकरं त्याच ठिकाणी सोडून वनवन भटकत फिरावं लागलं. मरण खूप सोपं होतं, पण तिने जगणं स्वीकारलं आणि या खडतर प्रवासात ती चालत राहिली. ही कोणी एखाद्या चित्रपटाची कथा नाही, तर ही एका बाईनं जगलेल्या आयुष्याची कहाणी आहे. ही अशा स्त्रीची सत्य कथा आहे जी आपल्याला जगायला शिकवते, परिस्थितीचा सामना करायला शिकवते. ही कथा वाचत असताना डोळ्यामध्ये पाणी येतं, पण प्रत्येक पात्र, प्रत्येक धडा हा आयुष्यभराचं ज्ञान देऊन जातो. हे पुस्तक म्हणजे एक ज्ञानाचं विद्यापीठच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही कथा आहे देवा झिंजाड यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक भाकर तीन चुली. हे त्यांनी आपल्या आईच्या आयुष्यावरील लिहिलेलं एक उत्कृष्ट आणि आयुष्याला कलाटणी देणारं पुस्तक आहे. नमस्कार, मी प्रियंका. आज ज्या पुस्तकावरती मी बोलणार आहे ते पुस्तक आपल्याला परिस्थितीशी 2 हात करायला शिकवतं. संकटाला न घाबरता त्यावरती मात करून आयुष्याचा प्रवास घडायला शिकवतं, करायला शिकवतं आणि जीवनाचं कितीही मोठं संकट आलं तरी ते ध्येयाने, कष्टाने पार करण्याची ताकद देतं. हे पुस्तक लेखकांची आई पारू यांच्या संघर्षमय जीवनाची संघर्षमय गाथा आहे. हे पुस्तक वाचत असताना आपण एखादा जिवंत चित्रपट पाहत आहोत अशी अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आणि प्रत्येक पाठ, तिच्या आयुष्यातील प्रत्येक वर्ण आपल्याला अंतर्मनात डोकवायला शिकवतात. खूप जास्त विचार करायला लावतात. अवघ्या 10-11 वर्ष वय असलेल्या मुलीचं लग्न 50 वर्ष वयाच्या माणसासोबत लावलं गेलं, जो अत्यंत व्यसनाधीन होता आणि हे लावलं ते गव्हाच्या बदल्यात. लग्न झाल्यावर त्यांना अत्यंत जास्त प्रमाणामध्ये सासरी जाच सहन करावा लागला. मारहाण, अपमान आणि वेळोवेळी वाईट बोलणं सहन करावं लागलं. सासू आणि नणंदेकडून त्यांची खूप जास्त प्रमाणात हेळसांड केली गेली, परंतु आपल्या आई वडिलांच्या इच्छेसाठी आणि त्यांचं नाव जपून ठेवण्यासाठी ती पारू या वयामध्ये खूप जास्त कष्ट सहन करत होती. व ती व्यसनाधीन असल्यामुळे अवघ्या 1 महिन्यातच पारूच्या नशिबी वैधव्य आलं आणि सगळं जग याचा दोष मात्र पारूलाच देत होता, ज्यामध्ये तिची थोडीही चूक नव्हती. त्यानंतर माहेरी गेल्यावर आजोबांनी पुन्हा वाईट बोलणे, तिच्या नशिबाला दोष देणे हे सगळं सुरू केलं, परंतु आई वडिलांनी मात्र पारूला पाठिंबा दिला, मानसिक बळ दिलं आणि आम्ही तुला असंच मरेपर्यंत वाढवू हा शब्दही दिला. कारण त्या काळात दुसरं लग्न करणं हे खूप जास्त अवघड होतं आणि जर एखाद्या घरातील मुलीचं दुसरं लग्न लावून दिलं तर तिच्या बहिणींची लग्ने जुळवण्यात पुढे अडचण आली असती. हा सुद्धा त्या समाजातील गैरसमज होता. टोमणे, अपमान, आपल्या अस्तित्वावरती उगारलेले प्रश्न हे सगळं सहन करत पारूचा दुसरा विवाह एका दुसऱ्या गावामध्ये झाला. तिथे संसार सुरळीत चालू होता, परंतु ते सुद्धा नियतीला मान्य नव्हतं. 2 मुलं आणि 2 मुली पदरात घेतल्यानंतर पारूच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि तिच्यावर संकट कोसळलं. जमिनीवर डोळा असलेल्या नातलगांनी तसेच भावकीतील माणसांनी तिच्या लेकरांच्या मनामध्ये तिच्याबद्दल विष पेरलं आणि हे विष थोडं करून वाढतच गेलं. पारू हे सहन करत नव्हती, परंतु आपल्या मुलांना कसं समजावं हे सुद्धा तिला समजत नव्हतं आणि त्यातीलच एक अमानुष घटना म्हणजेच तिच्याच सख्या दिराने तिला पळता भुईत थोडी केली, तिच्या इज्जतीवर हात घालण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या जाचाला कंटाळून पारूने शेवटी तिथून निघून जायचं ठरवलं. आता माहेराचा आधार नव्हता. एकटी पारू गावोगावी फिरत होती, स्वतःला जगवत होती आणि अशातच ती एका आजीच्या घरी गेली. तिथे आजीने तिला आसरा दिला.
पारू काम करण्यामध्ये सरस असे. कोणतेही काम ती मोठ्या आनंदाने, कितीही कष्टाचं काम असलं तरी पारू कधी नाही म्हणाली नाही. म्हणून दुसरे कुणीही तिला जवळ घेण्यास हरकत नव्हते. त्यानंतर त्या आजीने पारूचा विवाह लेखकांच्या वडिलांसोबत लावून दिला, जिथे लेखकांचा जन्म झाला आणि पारूचं आयुष्यही थोडंसं चांगलं झालं होतं. परंतु नियतीला ते सुद्धा जास्त दिवस मान्य राहिलं नाही. या सगळ्या जगानं तिला छळलं. पण ज्या वेळेस तिसऱ्या नवरा करण्यात आला तेव्हा त्यांनी तिला सुखाचे दिवस दाखवले. प्रेम, माया, आपुलकी हे सगळं देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सुद्धा नियतीला जास्त दिवस मान्य झालं नाही. आणि लेखक 10-11 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. पुन्हा आयुष्यामध्ये तिसऱ्यांदा तिचं कपाळ सुनं झालं होतं, नशिबात वैधव्य आलं होतं. तरी सुद्धा हे सगळं सहन करत पारू मोठ्या कष्टानं आपल्या मुलाला वाढवत राहिली, त्याच्या स्वप्नांना बळ देत राहिली. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात आलेल्या छोट्या संकटांना सुद्धा खूप जास्त घाबरतो. मोठे ध्येय गाठण्यासाठी आपण प्रयत्न करायचं भीतीमुळे सोडून देतो. परंतु ज्या वेळेस आपण पारूची ही संघर्षमय गाथा वाचतो त्यावेळेस आपल्याला समजतं की पारूच्या संघर्षापुढे आपला संघर्ष काहीच नाही. तिची ती परिस्थिती, प्रत्येक वेळेस तिला ज्या संकटांना सामोरं जावं लागलं, ती संकटच तिला मोठं बनवत होती, तिची उंची वाढवत होती आणि जगाचा सामना करण्याचं बळ देत होती. पारूच्या आयुष्याची ही परवड वाचत असताना डोळे खूप वेळा पाणवतात. प्रत्येक प्रसंग आपल्याला अंतःकरणात डोकवायला लावतो, डोळ्यातून अश्रू सुद्धा येतात. हे 10-11 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणं खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही स्वतःहून ही कादंबरी एकदा नक्की वाचा. कारण मित्रांनो, एक भाकर तीन चुली ही फक्त एक कादंबरी नाही, हे जगण्याचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. या पुस्तकातून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते मला तरी वाटतं की मोठमोठ्या कॉलेजात शिकून सुद्धा आपल्याला ते मिळणार नाही. कारण ही संघर्ष गाथा आपण स्वतः जगत आहोत अशी अनुभूती आपल्याला येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच पुस्तकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.